100 पासून स्टार्ट येणार. 20 मिनिटात 200 आहेत, 30 मिनिटात 300 आहेत. आणि आम्ही 450 ला तोरण घेतलंय. खूप गर्दी आहे. ये हमारा सब्र खत्म. मी दादा सांगा ना फायनल काय म्हणताय त्याचं. युट्यूबवरती ब्लॉगर तेजसच्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. सो तुम्हाला आता माहितीये आपले बाप्पा काही दिवसामध्येच आगमन करतात आपल्या घरी आणि प्रत्येक ठिकाणी एकच धामधूम चालू आहे. सगळ्यांचे गडबड गोंधळ चालू आहे की बाप्पासाठी वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स घरी आणायचे, डेकोरेशनचं सामान आणून छान असं डेकोरेशन करून आपल्या बाप्पाचं आगमन करायचंय. सो तुम्हाला मार्केटला इकडे तिकडे जिकडे पाहाल तिकडे फक्त आणि फक्त डेकोरेशनच्या वस्तू लावली दिसेल. पूर्ण मार्केट सजून गेलंय वेगवेगळ्या डेकोरेशनच्याच वस्तूंनी. सो आज मी स्वतःही माझ्या फॅमिली मेंबर सोबत, बघा छोटा मेंबर माझ्यासोबतच आहे. सो माझ्या फॅमिली मेंबर सोबत चालले मी गणपतीचे डेकोरेशनचं सामान आणायला. सो सुरुवात आम्ही बुलेश्वर मार्केट पासून करणार आहोत आणि गणपती डेकोरेशनचे आयटम आपल्याला मिनिमम प्राइस होलसेल मध्ये कुठे कुठे कसे कसे अवेलेबल होतील त्याचे ऑलरेडी व्हिडिओज मध्ये युट्यूब चॅनलवरती आहेत आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी देऊन ठेवले. सो तुम्ही तेही बघू शकता आणि स्वतः मी लाईव्ह कशा प्रकारे शॉपिंग करते किंवा कसे रेट आहेत कशा प्रकारे आम्हाला त्या सगळ्या वस्तू अवेलेबल होतात हे सगळे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. कारण आम्ही फक्त एका मार्केटला फिरणार नाही तर आम्हाला लाईट पासून ते अगदी छोट्याशा आर्टिफिशियल फ्लॉवर्स पासून सगळंच घ्यायचंय. सो आम्ही वेगवेगळ्या मार्केटला फिरणार होतो ते सगळं तुम्हाला आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये दिसणार आहे. सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि सुरुवात करूया आपण आजच्या या आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओला. सो हाय फ्रेंड्स, आता बरोबर आलाय मी चर्नी रोड स्टेशनला. एक तर छान असा प्रवास झालाय आमचा आणि तुम्हाला फॅमिली मेंबरची मी ओळख करून इथूनच सुरुवात करते चालायला. कारण फक्त 1 किलोमीटरचं अंतर आहे बुलेश्वर मार्केटचं चर्नी रोडच्या स्टेशन पासून. सो फॅमिली मेंबरची मी तुम्हाला ओळख करून देणार होते बट फॅमिली मेंबर माझे एवढे एक्साइटेड आहे की ते ऑलरेडी गेले पुढे निघून. सो जाताना तुम्हाला मी त्यांची ओळख करून देईनच आणि ही फक्त एक अर्धी फॅमिली किंवा एक फॅमिलीचा पार्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला माझी पूर्ण फॅमिली ही माझ्या गणपतीच्या व्हिडिओज मधून किंवा गणपतीला जे आपले नवनवीन ब्लॉग येणार आहेत त्या ब्लॉग मधून बघायला मिळणार आहे. सो ते ब्लॉग हे सगळे तुम्हाला बघायचे आहेत आणि आता आपल्याला फोकस करायचं आहे आपल्या शॉपिंग वरती. सो चर्नी रोड स्टेशन वरून आपण मॅप वरती जर टाकलं की आता मी स्वतः लक्ष्मी थ्रेड्स मध्ये चालले, सॉरी शांती थ्रेड्स मध्ये चालले, जिथे ऑलरेडी एक त्या शॉपचा ऑलरेडी एक ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनल वरती आहे, ज्याची लिंक आपल्याला आहे डिस्क्रिप्शन मध्ये. सो तुम्ही तेही बघू शकता ना. आता आपण इथून जर आपण मॅप वरती टाकलं शांती थ्रेड्स म्हणून तर फक्त 1 किलोमीटरचं अंतर, त्यामुळे आपण वॉकिंग नाही, आपल्याला फक्त 15 मिनिट लागतात चालत जायला. तर मी चालतच चालले आणि आपण टॅक्सीचा ऑप्शन घेतला तर टॅक्सीने आपण 5 मिनिटांमध्ये पोहोचू, बट सिग्नल असत सो आपण चालत गेलो तर बेस्ट आहे. तर माझे फॅमिली मेंबर दाखवते तुम्हाला मी ऑलरेडी सगळे ब्रिज वरून चालले मी आणि हे चर्नी रोडच्या ईस्ट साइडला आहे. हे बघा सगळे आता तुम्हाला दिसते ते सगळे माझे फॅमिली मेंबर्स आहेत. हे खाली एवढे सगळे. आता प्रत्येकाची पर्टिक्युलर जर तुम्हाला ओळख करून द्यायची झाली तर खूप वेळ जाईल. सो ती सगळी ओळख त्याचा एक स्पेशल ब्लॉगच गणपतीतून तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता दिसतंय तुम्हाला मुंबईमध्येही राहून आम्ही एवढे सगळे एकत्र असतो तर हा फक्त एक पार्ट आणि याच्यापेक्षा खूप मोठी फॅमिली माझी गावी आहे आणि ती कम्प्लीट फॅमिली तुम्हाला गणपतीतूनच पाहायला मिळेल. बघा या सिग्नल वरूनच आपल्याला सर्व चालत जायचे. फक्त आपल्याला एकच मध्ये टर्न येईल. सो तुम्ही मॅपवर टाकला तर आपण डिरेक्टली तिथे लोकेशन वरती पोहोचू शकतो. आणि बघा बुलेश्वर मार्केटच्या गेट पाशी आले मी आणि इथून आपल्याला आज जायचंय आणि मार्केट बघू शकता तुम्ही. हे बघा संडेचा दिवस आहे आज. सो मार्केट एकदम खतरनाक भरलंय आणि गर्दी पण खूप आहे मार्केटला. एक 2 मिनिटांमध्येच आपल्याला पोहोचायला होणार आहे. ही सुरुवात आपली राखी मार्केट पासून होते, त्यानंतर पुढे आपल्याला अजून जे डेकोरेशनचे सामान मिळतात त्याचं मार्केट बघायला मिळणार आहे.
आता इथून जेव्हा आपण स्टार्ट करतो तर स्टार्टिंगला आपल्याला सगळीकडे राखीचंच मार्केट दिसतं. राखी मार्केट गेल्याच्या नंतर आपल्याला जे डेकोरेशनचे आयटम्स आहे त्याचं मेन मार्केट आहे ते मिळणार आहे. हे बघा सुरुवातच झाली. गणपती शॉपिंग करायला आलोय, बट हे जे बुलेश्वर मार्केट आहे खूप फेमस आहे. वेगवेगळ्या वस्तूंसाठी किंवा वेगवेगळे जे वस्तू आपल्याला इकडे मिळतात ते खूप रिझनेबल रेट मध्ये मिळतात. हे बघा हे कपडे, लेडीज व्हरायटी तर खूप आहेत. लेडीज साठी एवढे ऑप्शन्स आहेत ना, म्हणजे दी ज्वेलरी पासून जे इमिटेशनचं आपल्या ज्वेलरी असतात ज्वेलरी पासून पूर्ण आपल्या कपड्यांपर्यंत आपल्याला सगळे ऑप्शन इथे असतात या एका मार्केटमध्ये. आणि हे बघा हे राखीचं मार्केट चालू झालं इथून. हे पूर्ण राखीचंच मार्केट आहे. गणपती तिकडे जागोजागी गणपती बसतात, त्या गणपतीचं डेकोरेशन चालू आहे आणि रोडला एवढा क्राऊड आहे. तर आले मी शांती थ्रेड्स फॅशन. ही बघा तुम्हाला दाखवते मी केवढी गर्दी आहे. बुलेश्वर मार्केटचं सगळ्यात फेमस दुकान म्हणजे शांती थ्रेड्स. एवढी गर्दी आहे, लाईन टू लाईन आपल्याला असं जातं, कारण जे मार्केटला आपल्याला रेट मिळतात त्याचे पूर्ण आपल्याला 50% डिस्काउंट मध्ये म्हणजे हाफ रेट मध्ये आपल्याला इथे रेट मिळतात. केवढी गर्दी आहे बघा इथे. सगळ्या फॅमिली मेंबर्सच्या सोडते आतमध्ये लाईन बाय लाईन. आम्ही थोडं मार्केट दाखवते तुम्हाला. तुम्हाला दिसते की केवढी लाईन आहे शांती थ्रेड्स साठी. आणि थँक गॉड मी ऑलरेडी इथे येऊन माझा व्हिडिओ अपलोड केला होता या शॉपचा, जेणेकरून मला आता काही प्रॉब्लेम येत नाही. आता फक्त शॉपिंग करायचे. आणि माझी कंडिशन तुम्ही बघताय, एवढा घामाघूम व्हायला की पाऊस तर येऊन गेलाय, पावसाचं वातावरण तर ऑलरेडी आहे, पण तरी पण एवढी गर्दी एवढं क्राऊड आहे की तिथे आपल्याला नॉर्मली स्टेबल उभं राहणं पॉसिबल नाही. सो तुम्हाला थोडा वेळ बाहेरचं नजारा दाखवते किंवा बाहेर जे मार्केट मध्ये तेही दाखवते. आणि मग आपण आतमध्ये काय काय शॉपिंग करणार ते डिरेक्टली शॉपिंग केल्यानंतरच तुम्हाला दाखवते, कारण आतमध्ये तर मला काहीच करायला अलाउड नाही किंवा पॉसिबलच होणार नाही काय करायला. तर बघा हे अशा प्रकारचं बाहेरचं मार्केट आहे, दुधाच्या रोडच्या बाजूला भरतं. आणि आपण शॉप मध्ये तुम्हाला दाखवलं मी तेच शॉप आहे. आणि बाहेरचं मार्केट हे अशा प्रकारे रोडला भरतं. रेट मध्ये खूप डिफरन्स पडतो. आपण एका शॉपमध्ये जाऊन घ्यायला आणि बाहेर घ्यायला तो लोक बेटर समजतात की आपण आतमध्ये शॉपमध्येच खरेदी करावी, आणि म्हणूनच ही एवढी तुम्हाला गर्दी दिसते. सो तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरचा या शॉपचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी अपलोड केला, तो बघू शकता. इथे काय रेट्स आहेत आणि कसे आहेत. आणि इथे बघा एवढी गर्दी आहे शॉपच्या बाहेर, कारण मोस्टली सगळेच युट्यूबर इथे येऊन व्हिडिओ बनवतात. आणि हे शॉप खूप फेमस आहे बुलेश्वर मार्केटमध्ये व्हिडिओसाठी. सो आमची शॉपिंग करून आम्ही बाहेर पडलोय शांती थ्रेड्स मधून. आणि बघा एवढी सगळे आम्ही शॉपिंग केले, टोटली सगळ्या वस्तू घेतल्या इथे. फक्त आता लाइटिंग घ्यायची बाकी आहे, बट या सगळ्या वस्तू आम्हाला फक्त 1970 रुपये आपल्याला बिल झाले ना. 1970 रुपये बिल मध्ये आमचे एवढं सगळं हा पूर्ण झोला भरून सामान लागला. फक्त लाइटिंग घ्यायची बाकी आहे, ती बाकीच्या मार्केटला बघू. आणि सगळे थकून गेले, सकाळी आतमध्ये एंट्री केली, ते आता दुपार आम्ही बाहेर पडलो. एवढं क्राऊड आहे ना, आता पण बाहेर शॉपच्या बाहेर एवढं क्राऊड आहे की पूर्ण शॉप भरून गेले आणि एका एकाला लाईन टू लाईनच आतमध्ये सोडतात. सो आता आपण बघूया आणखी आपल्याला काय काय शॉपिंग करायची ते सगळं. सो आता आमची स्वारी निघाले जवेरी बाजारला, कारण तिथे जाऊन आम्हाला डेकोरेटिव्ह ज्या लाईट्स आहेत त्या लाईट्स वगैरे सगळं तिथे मिळणार आहे. सो आता सगळ्या गँगला घेऊन चाललो आम्ही जवेरी बाजारला. तुम्हाला रोड दाखवते मी. हे बघा ते शांती थ्रेड्स आहे, तिथून बाहेर पडूनच राईट साईडला जो रोड आहे त्याच रोडने आम्ही चाललोय जवेरी बाजारला. कारण डेकोरेशनच्या वस्तू तर सगळ्या घेतल्यात, बट जे लाईट्स वगैरे असतं ते घ्यायचं बाकी. आणि ते सगळं घेण्यासाठी आम्ही त्या मार्केटला याआधी केव्हा आलो नाही, तर मग तिथला परफेक्ट ऍड्रेस माहित नाही. बट तिथून फक्त 5 मिनिट वरती आहे बोलले, तर विचारत आपण जाऊ शकतो. आणि या बुलेश्वर मार्केटला पूर्ण बघा ह्या अशाच गल्ली आहेत, आणि गल्ली गल्लीमध्ये असे शॉप आहेत मध्ये मध्ये, आणि रोडला पण शॉप लागतात.
बघा जवेरी बाजार जाता आपल्याला जे शॉप लागतात ते पण सगळं तुम्हाला दाखवते मी. भुलेश्वर मार्केटची खासियत आहे की इथे आपल्याला A to Z वस्तू अवेलेबल होतात. म्हणजे होम डेकोर पासून स्वतःसाठी लागणाऱ्या वस्तू आपल्याला इथे खूप कमी रेट मध्ये मिनिमम प्राइस मध्ये अवेलेबल होतात. जसे बघा फुटवेअर पासून तर वेगवेगळे आर्टिफिशियल आपली डेकोरेशनच्या वस्तू असतात त्या पण, स्वतःसाठी ज्या ज्वेलरी असतात त्या पण, अगदी कपडे सगळ्याच आणि खाण्यापिण्याच्या सगळ्या वस्तू आपल्याला मार्केटला एकाच ठिकाणी अवेलेबल होतात. इथे बघा लहान मुलांच्या हॅट्स खूप छान छान आहेत. आमच्याकडे तेच घ्यायचं काम चालू आहे. छोट्यासाठी हॅट घेतली जाते. तर विचारूया आपण. हे बघा वेगवेगळ्या कलरफुल हॅट घेऊन आमचा छोटू तयार होतोय मार्केट फिरण्यासाठी. कसं आहे ते 150 का 120 हो जाएगा मैम. 120 ला एक. बघा अशा प्रकारचे हॅट आहेत. इस कलर वेगवेगळे त्याच्यामध्ये कलर आहेत. इथे वेगवेगळ्या स्टाईल मध्ये वेगवेगळे ऑप्शन मध्ये आपल्याला इथे, आणि हे सगळं आपल्याला फक्त बुलेश्वर मार्केटलाच मिळणार. कारण बुलेश्वर मार्केटला आपल्याला A to Z सगळ्याच वस्तू मिळतात. बघा छोट्याला आमच्या आपण कोणती घेतलीस चॉईस चालली अजून कळत नाही नेमकी कोणती घ्यायची कारण ऑप्शन्स खूप आहेत. आणि ते लहान मुलाच्या कॅप आहेत त्या आपल्याला सेम रेट मध्ये 120 मध्ये सगळ्या मिळतात. फक्त त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, व्हरायटी वेगवेगळी आहे, बट प्राइस रेंज सगळ्यांची 120 आहे. तर ही फायनल झाली वाटतं आम्हाला. येस मॅचिंग. आणि आता आपण खऱ्या अर्थाने जवेरी बाजारला आलो असं म्हणायला हरकत नाही. इथूनच जवेरी बाजार स्टार्ट होतो असं सांगितलं आम्हाला. ह्या सगळ्या वस्तूंसाठी एक दिवस स्पेशल यावं लागेल असं वाटतंय. जेणेकरून या सगळ्या ज्या वेगवेगळ्या इथे वस्तू आहेत आपण घेऊ शकतो त्यांचे रेट आणि कुठे कशा अवेलेबल होतात ते सगळं तुम्हाला दाखवण्यासाठी एक दिवस नक्की मी स्पेशल असा व्हिडिओ त्याच्यावरती बनवेन. तर आता आपला मोटिव्ह आहे गणपती डेकोरेशनचं सामान आणि घरचे सगळे त्यासाठी झाले. आणि मी जर इकडे तिकडे टाइमपास करत राहिले तर मला इथेच ठेवून जातील. बघा 2 मिनिट काही थांबले काय घ्यायला, सगळे खूप पुढे निघून गेले, मी एकटीच खूप मागे राहिले. स्वतः त्यांना शोधत शोधत मला जावं लागेल. त्यांचे गेले कुठे काय कळत नाही. या मार्केट थोडं मोकळं वाटतं आपल्याला कारण हे मोस्टली संध्याकाळचं भरणारं मार्केट आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ह्या मार्केटला भरायला सुरुवात होते. त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही. आणि याच्यानंतर आपण जसं जाऊ पुढे पुढे आपल्याला नंतर गर्दी बघायला मिळेल कारण ही आता सुरुवात आहे. आता मार्केट हे भरतंय. आणि आता आम्ही आलोय जवेरी बाजारच्या एकदम आतमध्ये एंटरला, जिथे जो एंटर्सवाली सेंटर पॉइंट आहे तिथेच मेन मार्केट आहे जवेरीचं, जिथे आपल्याला वेगवेगळ्या लाईट्स अवेलेबल होतात. हा बघा अशा. सो आमचे भाऊराया लाईटची चौकशी करायला गेले. मुळात कोणत्या शेडमध्ये आपल्याला किंवा कोणत्या टाइप मध्ये लाईट हवे अजून फिक्स नाही. सो बघून वेगवेगळ्या ऑप्शन्स मध्ये सिलेक्ट करायला की कसे लाईट आहेत, मग त्यानंतर त्याचे प्राइस वगैरे काय ते सगळं तुम्हाला सांगेन. आणि इथे जिकडे तिकडे आपल्याला लाईटचे दुकान मिळतील तर मी तुम्हाला दाखवते. सगळीकडे लाईटचेच दुकान आहे. कोणते घेताय रे? हे बघा हे सिलेक्ट केलंय आणि लावायला. कशी आहे काय प्राइस काय? 450 ला आहे. एक मिनिट.
असे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन्स आहेत. कमी करणार ना, कमी करणार. कमी करून हे हे बघा आपल्याला इथे वेगवेगळे असे लाईट होते. हे फॅन्सी मध्ये शॅनल ह्याच्या आतमध्ये बघा असे लाईट सोडले आणि वरती वेगवेगळ्या पट्ट्या आहेत. ते आपल्याला 40 रुपये मीटरने मिळतात. हे बघा हा पट्टा आपल्याला मीटरवरती मिळतात आणि मुळात सगळ्या पूर्ण मार्केटला रेट सेमच आहेत. आणि 450 रुपयाला 10 फूट. ते फूट वरती आहे. 450 रुपयाला 10 फूट. म्हणजे इकडे प्रत्येकाची पाहिजे. आणि जर तुम्ही सेम डिझाईन मध्ये पूर्ण मार्केटला फिरलात तर मार्केटला पूर्ण आपल्याला रेंज सगळ्यामध्ये सेमच मिळणार आहे. 550 माझ्या दरवाजाला बोला बोला. पट्टा तो 750 700 रुपये. ठीक आहे ना. चला हे बघा हा येणार आहे काय. ओके हा गेला 750 ला 150 बघ. अजून काय दुसरा कुठला फोकस मोठा 60 LED आहे ना तो 700 रुपये देऊ त्यातला. कमीच आहे तुम्ही खाता तो लास्ट पीस नाही ना. ते प्लग लावा लागणार. वायर वाढू प्लग लावायला. हा प्लग लावा लागेल तुम्हाला. बोला बोला ना कोणती वाली लास्ट एकच रेट आहे. कारण ते आता आम्हाला 60 LED पण आहे 30 LED पण आलं त्यामध्ये. वायर ही पुढची कनेक्शन असते. काय दुसरा कोणा स्पॉटलाइट काय बस. बोला बोला ना. वेगवेगळे 10 मीटर 100 पासून स्टार्ट येणार. 20 मीटर 200 आहे. 30 मीटर 300 आहे. मीटर वाईज आहे. क्वांटिटी मध्ये वेगळा रेट. होलसेल मध्ये होत आहे. बोला हे बघा हे अशा प्रकारचा मी हा पट्टा घेतोय जो पूर्ण पट्टा आपल्याला 600 रुपयाला मिळतो आणि तो 25 फूट आहे. 25 फूट पट्टावाले हे बोलतात त्याला. मध्ये छोटाही आहे 400 रुपये आणि बार्गेनिंग आपण करू शकतो पण 50-100 रुपये कमी होईल. त्यापेक्षा जास्त कमी नाही होऊ शकत. सो आम्ही हा डिसाईड केलाय हा पट्टा 600 वाला घ्यायचा. दाखवते. आणि हे लाईट घेतलं ते कसं आहे ते कितीला घेतलं आपण. आणि आम्ही 450 ला तोरण घेतलंय. ते 100 फूट आहे. 100 फूट ना 30 मीटर 100 फूट आहे. ते आम्ही 450 ला घेतलं आणि तो पट्टा. आणि इथे बघा अजून खूप ऑप्शन्स आहेत. आणि बुलेश्वर पूर्ण बुलेश्वरच्या मार्केटला आपल्याला रेट सेमच आहे. खूप गर्दी आहे. ते 400 450 ते 400 ला म्हणतायत आणि मी 600 वाला सांगते मला 500 ला द्या. नाही म्हणतायत. फिक्स रेट आहे. रिजनेबल रेट म्हणताय. जास्त कमी नाही करणार. काय कसं आहे कुठलं पाहिजे म्हणून 250 रुपये 250 शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही सगळे आलोय नाश्ता करायला हॉटेलमध्ये. मी पावभाजी ऑर्डर का मागवलाय. ओके आणि पावभाजी इकडे आमच्या महिला मंडळाने चपाती भाजी मागवली कारण त्यांना पावभाजी वगैरे खायला आवडत नाही. सगळे बसलेत मस्त वाट बघतोय कारण एवढं मार्केटला फिरून जी भूक लागली ती आउट ऑफ कंट्रोल आहे. भूक खरंच खूप जास्त भूक लागली. सो एक्साइटमेंट आहे केव्हा खायला मिळेल. खाऊन झाल्यानंतर थोडंसं तुम्हाला आम्ही शॉपिंग यायची दाखवते आणि मग आम्हाला सरळ घरी जायचंय कारण मार्केटला एवढी गर्दी एवढं क्राऊड आहे की खूप कंटाळले अक्षरशः थकलोय. तेव्हा घरी जातोय असं झालंय. तर वाट बघतोय केव्हा खायला मिळेल कारण खूप जास्त भूक. और ये हमारा सब्र खतम. पावभाजी आले आहे बघा आणि भुक्कड माणसाने खायला पण सुरुवात केली. पावभाजी आलाय. तुम्हाला दाखवत राहायला वेळ नाही कारण मला खरंच खूप जास्त भूक लागले. आता मी पावभाजी वर तुटून पडणार आहे कारण खूप जास्त भूक लागली. हा किती छान तयार करते वा. तोंडाला पाणी सुटलं.
तर डेकोरेशनच्या सगळ्या आमच्या वस्तू घेऊन झाल्यात आणि सगळ्या बघा लाईन मध्ये उभे आहेत, कारण आता घरी जायचंय परतीच्या प्रवासाला. ज्या काही वस्तू घेतल्यात त्या सगळ्या तुम्हाला गणपती डेकोरेशन मध्ये गावाला गेल्यावरती बघायला मिळणारच आहेत आणि कशा प्रकारे डेकोरेशन करतो ते पण बघायला मिळणार आहे. आणि सो सगळे थकलेत आणि आम्हाला इथून चर्नी रोड पासून विरारपर्यंतचा प्रवास करायचा आहे. सो आता घरी जायचंय. सगळेच थकलेत आहे बघा, सगळे चालले आहेत एक एक. तर कशी वाटली आमची खरेदी आणि गडबड गोंधळ सगळा मार्केटमध्ये मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल सोबतच असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये, गमतीशीर व्हिडिओमध्ये. आणि आता गणपती जवळ आले तर सो अजून एक्सायटेड असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. सो तुम्ही बघत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.